नमस्कार. कथासागरच्या 122व्या भागात आज आपण येतोय आणि गोष्टीचं नाव आहे अर्थातच बुंदेलखंड केसरी. बुंदेलखंडचा केसरी राजा छत्रसाल बुंदेला याची गोष्ट अतिशय छान आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या वेळेला औरंगजेबाचे अत्याचार प्रचंड वाढले, ते आधीपासून लोक लढा देत होते, त्यावेळेला 4 ठिकाणी भारताच्या वेगवेगळ्या भागामध्ये त्यांच्या विरुद्ध उठाव सुरू झाले. त्याच्यापैकी महाराष्ट्रात सगळ्यांना तुम्हाला नाव माहिती आहे शिवाजी छत्रपती. राणा प्रतापाची गोष्ट आपण ऐकली. पंजाबमध्ये आले गुरु गोविंद सिंग आणि बुंदेलखंडामध्ये आले हे राजा छत्रसाल. त्या बुंदेलखंडाची लोक उठल्या जसं आपण म्हणतो ना कराग्रे वसते लक्ष्मी वगैरे वगैरे, तसं हे लोक म्हणतात छत्रसाल महाबली करियो भली भली. म्हणजे छत्रसाल महाराजाला ते प्रार्थना करतात की आमचा अख्खा दिवस आजचा भला भला जाऊन दे. त्याला ते देवासमान मानतात. असा हा छत्रसालचा राजा छत्रसाल बुंदेला हे त्यांना कसं काय मिळालं ते पुढे बघूच या. पण मुळात बुंदेलखंड कुठे आहे तर आज जर तुम्ही भारताच्या राजकीय नकाशात शोधायला गेलात तर तुम्हाला बुंदेलखंड कुठेच दिसणार नाही. का बरं? कारण हा जो बुंदेलखंडाचा भाग आहे ना, तो नंतर जेव्हा स्वातंत्र्य मिळालं ना त्याच्यानंतर तो विभागला गेला. मोठा भाग आहे हा. त्याच्यामधले काही गावं तुम्हाला माहिती आहेत. खजुराहोची लेणी तुम्हाला माहिती आहेत, भीमकुंड माहिती आहे, सागर, खजुराहो, कल्पी, झाशी, हे सगळे भाग तुम्हाला माहिती आहेत. ग्वाल्हेर, हे सगळे भाग तुम्हाला माहिती आहेत. हे सगळे बुंदेलखंडातच येतात. पण त्याच्यातले जे जिल्हे होते त्याच्यापैकी 30 जिल्हे हे मध्य प्रदेशात जोडले गेले आणि बाकीचे 13 जिल्हे जे होते, 11 जिल्हे ते UPमध्ये जोडले गेले. असा हा बुंदेलखंड विभागला गेला. हे बुंदेलखंड खूप प्राचीन भाग आहे बरं का. म्हणजे पांडव जेव्हा वनवासात होते तेव्हा ते इथल्या जंगल भागात किंवा ज्याला आपण म्हणूया सह्याद्री, जसा इथे पर्वत आहे तसं ह्या पर्वतरांगात हे इथे राहिलेले होते. आणि भीमकुंड त्याची एक वेगळी गोष्ट आहे, पण कधीतरी बघूया जमलं तर. तसे हे इथे राहिले होते. इतकी जुनी आहे. त्यांच्यावर पूर्वी सुरुवातीला वनवासी गोंड जमातीचे राजे आणि मग गुजरातचे जे हे होते चंडोल घराणं, ते त्यांच्यावर राज्य करत होतं. ते राज्य करत असताना अर्थातच पृथ्वीराज चव्हाण, महोबाची लढाई जी झाली तेव्हा यांनी हे जिंकून घेतलं आणि पृथ्वीराज चव्हाणाचा पराभव झाल्यानंतर अर्थातच मुघलांनी ते आपल्या ताब्यात घेतलं. मुघल सत्ता त्यांच्या ताब्यात आली. त्याच्यानंतर अर्थातच जरी मुघलांची ताब्यात सत्ता आली असली तरी सगळी लोक मनाने काही लगेचच त्यांना धार्जिणी झाली होती, त्यांना फॉर झाली होती असं बिलकुलच नाही. त्यांची जी स्वातंत्र्याची जी इच्छा असते ती कुठेतरी आत मनात दडपलेली तशीच राहिलेली होती. त्यांच्यापैकी एक जो राजा होता, सेवा मात्र त्यांना करायला लागायची, सैन्यात सेवा मात्र करायला लागायची. हेमकरण नावाचा एक तिथे राजा होता. तो विंध्यवासिनी, तिथे जशी आपली इथे तुळजाभवानी, कोल्हापूरची अंबाबाई, तशी त्या विंध्यवाहिनीची तो उपासना करायचा आणि सारखा तिला प्रार्थना करायचा की परत 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 आम्हाला आमची मातृभूमी आम्हाला परत हवी आहे. किती वर्ष लोटतात, त्याला देवी काही प्रसन्न होती आहे असं वाटत नाही. आणि मग एके दिवशी तो त्या देवीच्या समोर जातो आणि आपलं शिर कापतो आणि तिला चरणकमलाला वाहणार त्याच्या रक्ताचे जे थेंब तिच्या पायावर पडतात. त्या बुंदपासून छत्रसालच्या याचं नाव पडलं बुंदेला. त्याच्याच वंशातला हा बुंदेला. राणीने त्याला अभय दिलं, वरदान दिलं आणि सांगितलं तुझ्या कुळामध्ये तुझे कोणीतरी जे पुढचे पिढी होईल ती नक्की स्वतःचं राज्य स्थापन करेल असं देवीचं वरदान त्याला मिळालं. त्याच्यानंतर अर्थातच वीरसिंग नावाचा एक राजा होता. तो चाकरी करत होता मुघलांची, पण त्यांनी सवलती मिळवल्या आणि देवळांचं बांधकाम वगैरे वगैरे काय सुरू केलं, पुनरुज्जीवन सुरू केलं. आणि त्याच्यानंतर जुजहरा सिंह हा जहांगीर जेव्हा होता तेव्हा हा राज्यावर आला आणि त्यांनी चक्क त्या जहांगीर विरुद्ध एल्गार पुकारला. आणि मग अर्थातच मुघल फौज पाठवली गेली. त्या मुघल फौजेचं नेतृत्व करत होता औरंगजेब. या औरंगजेबानं या जुजहर सिंग, छोटा राजा होता त्या मनाने, त्याचा पराभव केला. तो मारला गेला. त्याच्या 2 मुलांना मारलं. त्याच्याशिवाय त्याचे जे एक मुलगा होता त्याला बाटवलं गेलं. त्याच्याच सैन्यामध्ये एक चंपतराय आणि त्याची पत्नी लाल कुंवर ही दोघंही लढत होती.
हे सगळं चंपतराय बघत होता आणि त्यांनी त्याच वेळेला निश्चय केला की राजा मारला गेला किंवा राजाचा पराभव झाला म्हणून काय झालं, मी हा लढा पुढे सुरू ठेवीन. आणि ह्या चंपतराय आणि लाल कुंवर यांचीही 2 मुलं, मोठा मुलगा अंगद आणि धाकटा मुलगा छत्रसाल. हा जो चंपतराय होता, हा चंपतराय अशाच एका युद्धामध्ये, म्हणजे आता त्यांचं राज्य वगैरे नव्हतं ना, पण छोटे छोटे टोळ्या करायचे आणि ते काय म्हणूया त्याला, शिवाजी महाराज कसे छोटे छोटे छापे घालायचे, ज्याला आपण म्हणतो गुरिला वॉर, तसं हे वॉर खेळायचे. तशामध्ये एकदा हा चंपतराय मारला गेला. त्याच्या बायकोला आपलं भविष्य काय ते कळलं आणि मग अक्षरशः तिनं त्या रणभूमीवरच स्वतःच्या पोटात कट्यार खुपसून घेतली आणि स्वतःचं जीवन संपवलं. त्यावेळेला छत्रसाल जमतेम 5 वर्षाचा होता, त्याचा भाऊ 12 वर्षाचा होता. ही 2 जणं मामाकडे आली. मामाच्या घरातली सगळी जणं राजा मानसिंह जो होता त्याच्या फौजेमध्ये काम करत होती. अर्थातच हाही फौजेमध्ये सामील झाला. त्या राजा मानसिंह जेव्हा पुरंदरचा वेढा घालायला, तुम्हाला सगळ्यांना पुरंदरचा वेढा वगैरे माहिती आहे, गोष्टी नसतील तर शोधा तुम्ही. त्यावेळेला छत्रसालच्या हा जो छत्रसाल छोटा होता ना त्यावेळेला, तो यावेळेला महाराष्ट्रामध्ये आला. त्याच्याबरोबर त्यांनी पुरंदरच्या वेढ्यात भागही घेतला. मात्र त्याला प्रचंड अस्वस्थ वाटत होतं आणि कधी एकदा शिवाजी महाराजांना भेटतोय असं होत होतं. त्याला कळलं की शिवाजी महाराज सध्या पुण्याच्या आसपास आहेत आणि मग त्यांनी आपली जी शिबिर राहुटी होती त्याच्यातून चक्क पळ काढला, शिकारीला जातो म्हणून सांगून, आणि शिवाजी महाराजांना तो भेटला. शिवाजी महाराजांना त्याची कळकळ, त्याच्या मनातली उर्मी, देशभक्ती, स्वातंत्र्याची आस हे इतकं जाणवलं की त्यांनी त्याला आपला शागिर्द करून घेतलं. जवळजवळ 2-2.5 वर्ष तो शिवाजी महाराजांबरोबर राहिला. शिवाजी महाराजांनी त्याला गनिमी कामा शिकवला, युद्धाचे बारकावे शिकवले, व्यवस्थापनातल्या गोष्टी सांगितल्या, सगळ्या गोष्टी त्याला शिकवल्या. मात्र शिवाजी महाराजांनाही माहिती होतं की आपली ताकद कमी आहे, महाराष्ट्रापुरती मर्यादित आहे, तसा महाराष्ट्रात उठाव झाला, सगळीकडे झाला पाहिजे. आणि म्हणून त्यांनी त्याला सांगितलं की आता तुझं शिक्षण झालं, तू परत तुझ्या बुंदेलखंडामध्ये जा आणि तिथे तू जसं इथे स्वराज्य आहे तर स्वराज्य स्थापन कर. हा छत्रसाल हा बुंदेलखंडामध्ये आला. अर्थातच त्याच्या आईचे दागिने त्यांनी विकले आणि 5 घोडे आणि 20 मित्रमंडळी त्याला मिळाली की चला आम्ही तुझ्याबरोबर यायला तयार आहोत. आणि मग तो छोटे मोठे काय करूया, जसं शिवाजी महाराजांनी सुरुवातीला किल्ले घ्यायला सुरुवात केली तसं छोटे छोटे छापेमारी कर, छोटासा भाग घे, असं त्यांनी करायला सुरुवात केली. त्यावेळेला असं झालं की औरंगजेब आता गादीवर आलेला होता आणि मग औरंगजेबानी एक टीम पाठवली होती, खास टीम देवळं नष्ट करण्यासाठी. ह्या टीमला ह्या छत्रसाल छोट्याशा, मग आणखीन जसं त्यांना यश मिळायला लागलं, त्या 20 ते मग 25 झाले, 30 झाले, 40 झाले, असं करता करता ह्या सगळ्या टीमला त्यांनी एवढं हरवलं की त्याला ओरछाचं युद्ध असं म्हणतात. त्या ओरछाच्या युद्धामध्ये या औरंगजेबच्या सेनेचा पराभव झाला आणि ती सगळी सेना परत गेली. अर्थातच त्याच्यानंतर मग यांनी सेहरा घेतलं, सिरोज घेतलं, तिबरा घेतलं. अशा एकूण तो 52 लढाया लढला बरं का, 52 लढाया. आणि त्याच्यामध्ये 82 वर्षापर्यंत हा जिवंत होता. शेवटच्या लढाईमध्ये जसं शिवाजी महाराजांनी त्याला स्वराज्य स्थापन करायला मदत केली, तसं शेवटच्या लढाईमध्ये त्याला बाजीरावांनी मदत केली. तिकडे आपण पुढे जाऊच या. पण हे घेतल्यानंतर मग आता औरंगजेब स्वस्थ बसणार होता थोडाच. त्यांनी काय केलं तर 1767मध्ये त्यांनी जवळजवळ 80,000ची सेना या छत्रसालाला पराभव करण्यासाठी, लढण्यासाठी पाठवली. अर्थात ही जी आहे ती गाढाकोटची लढाई म्हणून प्रसिद्ध आहे. गाढाकोटची लढाई, या गाढाकोटच्या लढाईमध्ये अर्थातच औरंगजेबाचा पराभव झाला, सेना परत गेली, त्याचे काही कित्येक सरदार मारले गेले. आणि मग अशा वेळेला याचे जे परमपदी नावाचे प्राणनाथ, परमपदी संप्रदाय स्थापन करणारे प्राणनाथ, हे त्यांचे गुरु होते, ते त्याला म्हणाले आता बास झालं, आता तुला राज्याभिषेक केला पाहिजे. आणि मग हा छत्रसाल हा राजा झाला. इतके दिवस छत्रसाल होता, आता तो छत्रसाल राजा झाला. त्याची पहिल्यांदा दुसरीकडे होती राजधानी. मग त्यांनी पन्ना तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, भारतामध्ये आजही हिऱ्यांच्या खाणीसाठी प्रसिद्ध असलेलं गाव. या ठिकाणी त्यांनी आपली राजधानी स्थापन केली. मस्तानीची जी आई होती ना, ते ह्या पन्नाचा ज्यांनी स्थापन केलं होतं ना छोटंसं राज्य, आदिवासी होता मूळचा तो, त्याची ही मुलगी होती मस्तानीची आई. तो भाग पुढे सोडूया. पण त्याच्यानंतर मग त्यांनी सागर, दमोह, एरछा, जबलपूर, महोबा, त्याच्यानंतर मुस्कार, राड, पनवाडी, अजमेर, कालदी, प्रचंड, म्हणजे त्याच्या राज्याचा विस्तार किती होता असं म्हटलं जातं की एका बाजूला यमुना नदी, दुसरीकडे नर्मदा नदी.
चंबळ नदी आणि ठोस नदी ह्या 4 नद्यांच्या मधला अख्खा मोठा भाग हा बुंदेलखंड म्हणून या छत्रसालच्या ताब्यामध्ये आला. अतिशय संपन्न समृद्ध, तुम्ही जर बघितलं तर गव्हाचं कोठार मध्य प्रदेशला म्हणतात, हा सगळा भाग तिथे येतो. याच्याशिवाय असंख्य नद्या नाले, ह्या सगळ्या राजांनी केलेली छोटी छोटी धरणं, छोट्या छोट्या विहिरी, समृद्ध असा हा भाग. जवळजवळ मी म्हणतात तसं 52 लढाया लढत लढत तो म्हातारा जवळजवळ 80 वर्षाचा झाला. आणि त्यावेळेला बंगश हा गुजरातचा तेव्हा सरदार होता, त्यांनी ह्याच्यावर हल्ला केला. बंगशने ह्याला हरवलं, छत्रसालला हरवलं, पण फक्त लढाई तो हरला. आणि त्यांनी काय केलं तर एका किल्ल्यामध्ये आश्रय घेतला. बुंदेलखंडाचा पराभव झालेला नाही आहे बरं का, हा राजांनी आश्रय घेतला. हा जो आश्रय घेतल्यानंतर जवळजवळ 1-1.5 वर्ष गेलं असेल. प्रचंड अस्वस्थ होत होता, पण आयुष्यात कधीच पराभव नाही, तो ह्या बंगशमुळे पराभव. मग त्यांनी बाजीरावला एक पत्र लिहिलं. तोपर्यंत शिवाजी महाराज गेलेले होते. पेशवे गादीवर त्यांचा मुलगा जो शाहू संभाजी महाराजांचा तो आलेला होता आणि बाजीराव पेशवे झालेले होते. त्यांनी त्याला पत्र लिहिलं की जसा गजेंद्र मोक्ष, तुम्हाला गोष्ट माहिती आहे की गजेंद्राचे पाय, हत्तीचे पाय मगरींनी पकडून ठेवलेले असावेत, तशी माझी स्थिती झाली आहे. तो उत्तम कवी होता. त्यांनी खूप रचना केलेल्या आहेत. 90 कडव्यांची एक कविता त्यांनी ह्या पाठवली आणि बाजीरावला विनंती केली की तू ये. बाजीराव जो आहे ना, तो अनेक कारणासाठी प्रसिद्ध होता बरं का. म्हणजे जसं शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन केलं मराठ्यांचं, हिंदवी स्वराज्य, ते झेनितवर नेलं, कळसाला नेलं हे बाजीराव आणि सदाशिव भाऊ नंतरचे जे होते ते त्यांनी. हा जो बाजीराव होता ह्याचं वैशिष्ट्य काय होतं, त्याच्याकडे मोठमोठी आर्म फायर्स वगैरे त्याला म्हणतात तशी नव्हती. घोडदळावर याचा भर होता. भराबर प्रचंड वेगाने हालचाली करणं आणि सगळ्यात मोठा शत्रूला चकवा देणं. म्हणजे मी जातोय उत्तरेकडे असं भासवायचं, दक्षिणेकडे जायचं, दक्षिणेकडे जातो भासवायचं आणि कुठेतरी आणखीनच जायचं आणि वेढा घालायचा आणि त्यांची कोंडी करायची. असं ह्याचं एक वेगळं टेक्निक यांनी स्वतःचं डेव्हलप केलेलं होतं. त्याच्याबरोबर पारंपरिक आपली आलेली छापेमारी तर होतीच होती. हा बाजीराव त्यावेळेला दुसऱ्या कामात गुंतला होता, पण असं हे पत्र आल्यानंतर तो त्वरेने सगळं घोड्यावरून हे एवढं सगळं अंतर कापत फौज घेऊन गेला. त्याला मग बाकीचे पण छोटे छोटे राजे मिळत गेले. छत्रसालाची पण फौज आली आणि ह्या बंगशला त्यांनी घेरा घातला. कसा घेरा घातला? असा घेरा घातला, कित्येक दिवस, कित्येक महिने त्यांना पाणी पुरवठा तोडला, अन्न पुरवठा तोडला. याच्याशिवाय त्यांना काहीही म्हणजे खायला मिळेना, सगळ्या गोष्टी महाग झाल्या. त्यांचे जे उंट आणि घोडे होते ते कापून खायची वेळ आली. बंगश शेवटी कंटाळला आणि तहाला तयार झाला. अशा वेळेला ह्या बाजीरावने त्याला सांगितलं की तू परत आम्हाला हमी लिहून दे. काही मुलूख घेतला, काही लाख रुपये घेतले, म्हणजे लाख चौथाई वगैरे म्हणतो ते. त्याच्याशिवाय त्यांनी प्रॉमिस घेतलं की परत या बुंदेलखंडाकडे वाकडी नजर करून बघणार नाही. आणि मग छत्रसाल अर्थातच परत सन्मानाने गादीवर बसला. बाजीरावने त्याला मदत केली आणि मग जेव्हा दरबार भरला तेव्हा बाजीरावचा सन्मान त्याला करायचा होता. त्यांनी आपल्याजवळ बसायला सांगितलं. बाजीराव म्हणाला, छे तुमच्या जवळ नाही बसू शकत, कारण तुम्ही महाराजे आहात आणि मी शाहू महाराजांचा नोकर आहे, पेशवा आहे मी. तेव्हा त्या छत्रसालने त्याला सांगितलं, नाही तू तर माझा मुलगा आहेस, असं म्हणत त्यांनी त्याला मुलासारखं प्रेम दिलं, मुलगा मानलं आणि आपल्या राज्याचा 50 हिऱ्यांच्या खाणीसकट 3रा भाग हा बाजीरावला दिला. आणि म्हणून आपल्याकडे ती झाशी, कल्पी, ग्वाल्हेर हा जो सगळा भाग आहे ना, तो आपल्या ताब्यात आला. चौथाई मराठ्यांच्या ताब्यात आली. नर्मदेच्या पलीकडे मराठ्यांचे घोडे आता पोचले होते. दिल्लीवर स्वारी करायला, धडक द्यायला तयार झाले होते. ते झाल्यानंतर अर्थातच मग ते आणखीन पुढे म्हणजे सिंधू नदी पार करणार होते आणि अटकलाही पोचणार होते. त्याची ही चाहूल होती. अशा प्रकारे बुंदेलखंड स्वातंत्र्य करण्यामध्ये बाजीरावने मदत केली आणि म्हणून ह्या छत्रसालने त्याला आपला मुलगा मानलं. छत्रसाल अर्थातच हे सगळं आयुष्यभर लढाई झाल्यानंतर तो खूप थकला होता आणि त्याला लवकरच मरण आलं. पण त्याच्याबद्दल असं म्हटलं जातं छत्रसालाबद्दल, छत्ता तेरे राज में, छत्ता तेरे राज में, धरती धक 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 होय, धरती धक 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 होय. जित जित घोडा मुख करे, जित जित घोडा मुख करे, उत उत फत्ते होय, उत उत फत्ते होय. याचा अर्थ छत्रसाल राजा, तुझ्या राज्यामध्ये धरती आहे ती पण धकधक धकधक करते, हृदय आपलं धडधडत असतं ना. आणखीन मग तुझे घोडे ज्या ज्या ठिकाणी जातील, ज्या दिशेला जातील, जिथे त्यांच्या टापा पडतील, तो सगळा भाग तुझा होईल. अशा प्रकारचा आशीर्वाद त्यांना मिळालेला होता. असे हे छत्रसाल राजे. त्यांनी आपली मुलगी मस्तानी
ही त्यांना दिली. अर्थात मस्तानी ही आपल्या काही वेळेला जे दाखवलं जातं ती नुसती नर्तकी नव्हती, युद्धकलेत निपुण होती, अत्यंत सौंदर्य असं तिच्याकडे होतं. आणि ती, मी म्हटलं तसं तिच्या आईची मगाशी मी रेफर केला, अशी ही मुलगी होती. आणि मग वेगळा अध्याय सुरू झाला. तेव्हा असा हा बुंदेलखंडचा केसरी असं त्याला म्हटलं जातं, छत्रसाल बुंदेला. आणि छत्रसाल महाबली, आपणही म्हणूया, छत्रसाल महाबली करियो भली भली, महाबली करियो भली भली. नमस्कार.